बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी आज सेनगाव येथील तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची 1941 साली आदिवासी म्हणून अधिकृत नोंद असल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार अनुसूचित जमातीचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली। यासाठी सेनगाव तालुक्यातील समस्त बंजारा समाज बांधवांनी आज तहसीलदार पांडवगडे साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे। बंजारा समाजाला महाराष्ट्रात आदिवासी आरक्षणाच्या सवलती लागू कराव्यात अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाने आवाज उठवला असून आज सेनगाव तालुक्यात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। आज सेनगाव तालुक्याच्या वतीनं समस्त बंजारा बांधवाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन अशा पद्धतीने आहे की नुकतंच मराठा समाजाचं जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे त्या गॅजेटमध्ये ऑलरेडी बंजारा समाजाच्या पूर्वीच नोंदी आहेत की बंजारा समाज हा आदिवासीमध्ये आहे, या प्रवर्गामध्ये आहे। 1941 नुसार भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच्या नोंदी या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे। पूर्वी मराठवाडा हा हैदराबादमध्येच होता, त्यामुळे त्या नोंदी ऑलरेडीच आहेत। तर मराठा समाजांना जर तुम्ही आरक्षणाचा लाभ देता मग बंजारांना का नाही? कारण बंजारा समाज हा सामाजिक शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रामध्ये मागासलेला आहे। मागासलेला समाज असल्यामुळं या समाजाला कुठेतरी आपण प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी या आरक्षण लागू करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे आज आम्ही मुख्यमंत्र्यांना तालुक्याच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। तर सकल बंजारा समाजाच्या वतीनं आज तहसीलदार साहेब यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनाचा मूळ उद्देश हा आहे की महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जो हैदराबाद गॅजेटचा आधार घेतला त्या हैदराबाद गॅजेटचा तोच संदर्भ घेऊन महाराष्ट्रातील बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीच्या संवर्गामध्ये आम्हाला टाकून त्या सवलती लागू कराव्यात हाच मूळ उद्देश आमचा आहे। आणि ही लढाई आमची आजची नसून राष्ट्रसंत रामराव बापू महाराज यांनी 45 वर्षापूर्वीपासूनचा हा लढा आहे, तो अजूनही अयशस्वी राहिलेला आहे। परंतु आज खऱ्या अर्थानं ही वेळ आलेली आहे शासनाला की ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची। धन्यवाद। पूर्ण होईपर्यंत आम्ही सकल बंजारा समाज म्हणून स्वस्थ बसणार नाही याची ग्वाही मी समाजाच्या वतीनं प्रशासनाला देत आहे। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।